ज्ञान हेच खरे सामर्थ्य आहे आणि ते सर्वांसाठी खुले असले पाहिजे. हा विचार प्रत्यक्ष कृतीतून जगणाऱ्या एक तेजस्वी व्यक्तिमत्व म्हणजे सावित्रीबाई फुले. ज्या काळात स्त्री शिक्षण ही संकल्पनाच समाजाला आव्हान देणारी होती, त्या काळात त्यांनी अन्याय, अपमान आणि विरोध सहन करत शिक्षणाचा दिवा पेटवला. त्यांच्या शब्दातून केवळ काव्यच नाही, तर परिवर्तनाची ज्वालाही प्रज्वलित होते. आज ग म भ न मराठी भाषेची कार्यशाळा या आमच्या यूट्यूब वाहिनीवर सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेल्या एका कवितेचे सादरीकरण होत आहे. ही कविता म्हणजे केवळ शब्दांची मांडणी नसून ती समाज जागृतीचा आवाज आहे. शोषित वंचितांना दिलेले बळ आहे आणि शिक्षणाच्या माध्यमातून स्वातंत्र्याचा मार्ग दाखवणारा दीपस्तंभ आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला. या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, समाजसुधारक, कवयित्री आणि स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत होत्या. त्यांचे पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सहकार्याने त्यांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. स्त्री शिक्षण, जातीय समानता, विधवांचे हक्क आणि अंधश्रद्धा निर्मूलन यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या कवितांमधून अन्यायाविरुद्धचा आवाज आणि परिवर्तनाची प्रेरणा स्पष्टपणे उमटते. ही कविता सादर करताना आपण केवळ एक साहित्यिक कृती अनुभवत नाहीत, तर सावित्रीबाईंच्या विचारांची मशाल पुढे नेण्याचे कार्य करतो. चला तर मग शब्दांतून परिवर्तन घडवणाऱ्या या कवितेचे मनापासून स्वागत करूया. सावित्रीबाई म्हणतात, तयास मानव म्हणावे का? ज्ञान नाही, विद्या नाही, ते घेण्याची गोडी नाही. बुद्धी असूनी चालत नाही, तयास मानव म्हणावे का? दे रे हरी पलंगी काही, पशुही ऐसे बोलत नाही. विचार ना आचार नाही, तयास मानव म्हणावे का? पोरे घरात कमी नाहीत, तयांच्या खाण्यासाठीही ना करी तो उद्योग काही, तयास मानव म्हणावे का? सहानुभूती मिळत नाही, मदत न मिळे कोणाचीही, पर्वा न करी कशाचीही, तयास मानव म्हणावे का? दुसऱ्यास मदत नाही, सेवा त्याग दया माया नाही, जयापाशी सद्गुण नाही, तयास मानव म्हणावे का? ज्योतिष रमल सामुद्रिकही, स्वर्ग नरकाच्या कल्पनाही, पशुत नाही त्या जो पाही, तयास मानव म्हणावे का? बाईल काम करत राही, ऐतोबा हा खात राही, पशु पक्षात ऐसे नाही, तयास मानव म्हणावे का? पशु पक्षी माकड माणूसही, जन्म मृत्यू सर्वा नाही, याचे ज्ञान जराही नाही, तयास मानव म्हणावे का? तयास मानव म्हणावे का? मित्रांनो, ग म भ न मराठी भाषेची कार्यशाळा या आमच्या यूट्यूब वाहिनीवर मराठीतील अशा विचार समृद्ध रचनांद्वारे आपल्या संवेदना जाग्या ठेवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न केला गेला आहे. ही कविता तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर तिचा विचार तुमच्या कृतीत जरूर उतरू द्या. आमच्या नवनवीन उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी आमच्या फेसबुक व इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा. सावित्रीबाई फुले यांच्या विचारांनी तुम्हालाही अंतर्मुख केलं असेल. ही कविता मनाला भिडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा आणि अशाच अर्थपूर्ण मराठी साहित्याच्या सादरीकरणासाठी ग म भ न मराठी भाषेची कार्यशाळा ही यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. विचार जपा, माणूस बना.